ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिफनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर नवरात्र संपण्यापूर्वी फक्त एक उपाय करा की गाईला एक वस्तू खाऊ घाला आणि अडलेले कामे मार्गे लागून इच्छापूर्ती होईल. मुलांच्या अडचणीही संपेल आणि त्याचबरोबर आयुष्यात सोन्याचे दिवस सुरू होतील. तर त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये एक असा प्रभावी उपाय करायचा आहे. आपण जर गाईला एक वस्तू खाऊ घातली तर त्याचा परिणाम काय होईल, तर आपले अडलेले सर्व काही कामे, इच्छा आपल्या सर्व काही पूर्ण होतील. मुलांच्या काही अडचणी असतील ते सुद्धा पूर्ण होतील. आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल. घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सुद्धा होईल. वादविवाद जे काही घरामध्ये घडत असतील ते सुद्धा या एका गोष्टीने एक वस्तू गाईला घातल्यामुळे आपल्या घरामध्ये हे सगळं नाहीसं होईल. तर त्याचबरोबर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा असा प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे. तर त्याचबरोबर हा उपाय कुणी करायचा, कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि तुम्ही तुमच्या टायमामध्ये व्हिडिओ पाहू शकता. तर शारदीय नवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये 9 दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. 9 दिवसामध्ये आपण नऊ रूपाची दुर्गा देवीची पूजा करत असतो. त्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेचं मंत्रांचं पठण करत असतो आणि कुलदेवती हे आपलं कुलाचं रक्षण करायचं काम करत असते. त्यासाठी आपण तिच्यासाठी काही सेवा करणं, काही उपासना करणं, या सर्व काही गोष्टी, काही उपाय करणं खूप महत्त्वाच्या असतात. आणि बघा, तर गायीमध्ये 33 कोटी देव विराजमान असतात. आपण जर गायीची सेवा केली तर आपल्या कुलदेवतेचं आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये आपल्या लेकरा बाळांना पण आशीर्वाद मिळतो. तर त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला गायीची सुद्धा सेवा करायची आहे. तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय आज करायचा आहे. तर नवरात्रामध्ये जर आपल्याला एखादी कन्या, कुंवारी किंवा जर एखादी सुवासिनी किंवा गाय, पशु, पक्षी, कावळा, कुत्रा हे जर तुमच्या घरासमोर तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला जर दिसले तर त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय पाठवू नका. त्यांना काहीतरी खायला नक्की द्या. आपल्याला त्यांना खायला द्यायचं आहे. सुवासिनीला आपल्याला मानसन्मानाने तिला पाठवून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुंवारीचं सुद्धा मानसन्मान करून तिला पाठवून द्यायचं आहे. कारण देवी आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणात, आपल्या घरामध्ये कधी कोणत्या स्वरूपामध्ये येईल हे सांगता येत नाही. कारण आपल्याला नवरात्रामध्ये या सर्व गोष्टी पाळायच्या असतात. तर त्याचबरोबर घरामध्ये 9 दिवस आपल्याला 9 देवींचे नवरात्रामध्ये काही मंत्रांचं सुद्धा पठण करायचं आहे. त्यामध्ये अर्गला स्तोत्र आसन, देवीचं कवच आसन, त्याचबरोबर देवी सुतका असेल, रात्री सुतका असेल, या सर्व मंत्रांचं पठण असेल तर आपल्याला ते नवरात्रामध्ये करायचं आहे. तर या साध्या सोप्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. जर तुम्हाला होम करायचा असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी सुद्धा होम करू शकता आणि नवमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही होम करू शकता. तुम्ही या साऱ्या गोष्टी जरी तुम्ही ह्या साऱ्या गोष्टी नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये जर केल्या तर ही देवी आपल्यावरती तिची कृपा असते, आपल्यावरती कृपेचा आशीर्वाद वर्षाव करत असते. बघा, आपण आपल्या घरामध्ये खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. पैसा येतो पण पैशाला पैसा राहत नाही. घरामध्ये पैसा असून सुद्धा घरामध्ये सुख नाही, समृद्धी नाही. घरामध्ये सतत भांडणं असतील, वादविवाद असतील, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती सुद्धा होत नसेल तर त्याचबरोबर आपली अडलेली कामे सुद्धा मार्गी लागत नाही. आपल्याला अडलेले कोणतीही कामे असू, आपल्या घरातले असू किंवा व्यवहारातले असू, ते सुद्धा आपले कामे मार्ग लागत नाही. अडचणी सुरू होतच राहतात. तर त्याचबरोबर आपल्या मनामध्ये खूप साऱ्या इच्छा असतात. धनप्राप्ती, कर्जमुक्त, कर्जबाजारी असून तर आपलं कधी कर्जमुक्त हो, धनलाभ असो, असे सर्व काही आपल्या मनामध्ये इच्छा असतात. तर अशा काही आपल्या इच्छा असतात इत्यादी, तर त्या काही पूर्ण होत नाही. मुलांच्या संबंधित म्हणलं तर मुलांच्या प्रगतीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसते. मग बघा, ते अभ्यासामध्ये असो किंवा नोकरीमध्ये असो, कोणतंही क्षेत्र असो, पण आपल्या मुलांची जर प्रगती होत नसेल, आपलं मुलगा किंवा मुलगी आपल्या कोणत्या प्रगतीच्या पुढे जायच्या ऐवजी पाठीमागे येते, कोणत्या ना कोणत्या त्यांना अडचणी पाठीमागे खेचताय, तर आपली मुलं खूप मोठं उच्च शिक्षण जरी घेत असले तरी त्यांना म्हणाल तशी नोकरी जर भेटत नसेल, त्यांची प्रगती मनासारखी होत नसेल, तर मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिडपणा खूप प्रमाणात जास्त असतो. तर हा जर जास्त प्रमाणामध्ये जर वाढलेला असतो, अशा ह्या समस्या जर असेल तर आपल्याला हा उपाय आज नक्की करायचा आहे. हा उपाय साधा सोपा आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये खरंच सोन्यासारखे दिवस येण्याला सुरुवात होईल. हे सर्व काही उपाय जे असतात तर ते आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असतात. तर अखंडित सेवासाठी हे महत्त्वाचे उपाय खूप महत्त्वाचे असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला पुराण काळापासून पूजत आलेलो आहोत.
तर त्याचबरोबर सर्वांना माहिती असेल गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनापासून सुरू झालेली आहे. जर आपण गायीची सेवा केली तर साक्षात आपल्याला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा केलेली नसेल किंवा जर तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा नसेल, तुम्ही उपाय करा, नाहीतर नका करू. पण हा जो उपाय आहे तर आपण याला सेवा ही सुद्धा म्हणू शकतो, कारण की याला उपाय सुद्धा म्हणता येणार नाही, कारण की गायीची सेवा करायची आहे हे आपण असं सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही जर गायीची सेवा केली तर तुम्हाला याचा फायदा नक्की बघायला मिळेल. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नवरात्राच्या मध्ये 9 दिवसामध्ये तुम्ही अगदी कधीही करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नवरात्राच्या 9 दिवसामध्ये तुम्ही दररोज सुद्धा हा उपाय करू शकता तर अगदी खूपच छान आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवस करा, 2 दिवस करा, आणि जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही 2 दिवस जरी केलं तरी तुम्हाला याचा परिणाम आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर गाय नसेल तर बघा, आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा देवघरामध्ये एक गायीची आणि वासरूची एक छानशी मूर्ती असते. तुम्ही हा उपाय त्या मूर्ती देखत म्हणजे त्या मूर्तीसमोर सुद्धा करू शकता, तर काहीच अडचण नाही. तर हा उपाय घरामध्ये कसा करायचा, तर गाय वासरू जर प्रत्यक्षात असेल तर तिथे कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर नक्की करा. तर सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सर्वात अगोदर स्नानच्या पाण्यामध्ये म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर त्याचबरोबर आपली जी काही रोजची देवपूजा आहे तर ती सुद्धा आपल्याला देवपूजा इथं करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये जेव्हा आपण हा उपाय करतो त्याचे जे काही फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. तर काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रकारचा नैवेद्य करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि तांब्या भरून त्या ताटामध्ये तांब्या भरून पाणी सुद्धा घ्यायचं आहे, आणि त्या ताटामध्ये धूप दीप अगरबत्ती सुद्धा ठेवायची आहे. फुले सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. जर जिथे कुठे तुमच्या घरा शेजारी आसपास जर तुम्हाला गाय असेल तर त्या गायीपाशी तुम्हाला हे ताट घेऊन जायचं आहे. गायीचे जे 4 पाय असतात तर तुम्हाला सर्वात प्रथम त्या 4 पायावर पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला गायीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला गायीचा जो चेहरा आहे तो पूर्व पश्चिम दिशेला असला पाहिजे. त्याच दिशेला तुम्हाला गायीला उभा करायचा आहे हे लक्षात ठेवा, आणि गायीच्या पाठीला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला इच्छा बोलायची आहे, आणि तुम्हाला एक नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे. तर आता हा नैवेद्य कशा प्रकारे बनवायचा, तर बघा, थोडीशी कणिक घ्यायची आहे, नाहीतर मग बाजरीचं आणि डाळीचं पीठ तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असे 3 पीठ एकत्र करून असे 3 धान्याची कणिक तुम्हाला इथे मळायची आहे, आणि त्यानंतर याच्यापासून तुम्हाला एक चपाती करून घ्यायची आहे. त्यानंतर तेल वगैरे सुद्धा तुम्हाला इथे लावायचं नाही, आणि मीठ सुद्धा कणिक मळताना इथे टाकायचं नाहीये. त्यानंतर तुम्ही कणिकमध्ये थोडीशी हळद जरी टाकली तरी अत्यंत उत्तम, आणि तुम्हाला इथे कणिक मळताना थोडीशी हळद जरी तुम्ही टाकली तरी चालते. तेल वगैरे तुम्हाला इथे लावायचं नाहीये, आणि थोडीशी चपाती चांगली भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही एकच करू शकता, भरपूर असं करायची काही गरज नाहीये. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडासा गूळ ठेवायचा आहे, आणि थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत. तर तुम्हाला हा नैवेद्य तुमच्या घराच्या आसपास कुठेही गाय असेल किंवा घरामध्ये जी वासरू आणि गायीची जी मूर्ती आहे तिथे तुम्हाला जाऊन हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे. जर तुम्ही हा नैवेद्य गायीला चारत असताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि जर गायीच्या शेजारी जर वासरू असेल तर वासरूला सुद्धा अजून एक नैवेद्य करायचा आहे, आणि वासरूला सुद्धा तिथे तुम्ही तुमच्या हाताने नैवेद्य तिथे वासरूला सुद्धा चारू शकता, आणि चारला पण पाहिजे. तिथे जर वासरू असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जशी गायीची पूजा केली तशी तुम्ही तिथे वासरूची सुद्धा पूजा करू शकता. तर अगदी साधा सोपा हा उपाय तुम्हाला नवरात्राच्या 9 दिवसामध्ये कधीही तुम्ही करू शकता. तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला याचा छानसा प्रभाव बघायला नक्की भेटेल. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये वासरू आणि गायीची जर तिथे मूर्ती असेल तर तुम्ही हा नैवेद्य तिथे वासरू आणि गायीच्या मूर्तीला दाखवू शकता, आणि तिथे हळदी कुंकू लावून तुम्ही तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर तुम्ही तिथे सांगू पण शकता. आणि हा उपाय जर तुम्ही करत असाल तर नक्की छान आणि उत्तम आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात नक्की होईल. असा हा उपाय तुम्हाला नवरात्राच्या 9 दिवसामध्ये कधीही करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.